पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाट वितागडे पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। जानकीची प्रेम अवस्था देखो निया रघुनाथ हसे दाटले निज चित्त उचलोनी तवरीत आलिंगिली पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम। जानकीचे प्रेम अवस्था देखो निया रघुनाथ हसे दाटले निज चित्त उचलोनी तवरीत आलिंगिली। ग्रंथकर्ते नाथ महाराज आजच्या या प्रसंगाला संत सज्जन आणि मायबापांना ग्रंथकर्ते असे सांगलेले आहेत की ज्यावेळेस हा रामचंद्र प्रभूचा हा म्हणजे अयोध्येचा हा परतीचा प्रवास लागला असताना त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला अतिशय आनंद झालेला आहे, त्या सीतेलाही आनंद झालेला आहे आणि आनंद झाल्याच्या नंतर ते विमानामध्ये चालत चालत असताना रामेश्वराच्या चालत असताना ते दाखवू लागलेले आहेत की हे रामेश्वर आहे, हे तीर्थ आहे, ते तीर्थ आहे असं ते दाखवू लागलेले आहेत आणि हे सीतेला ऐकून अतिशय आनंद वाटू लागलेला आहे महाराज। आणि आनंद वाटल्यानंतर त्या ठिकाणी जसं संसारिक रूपामधला जो माणूस असतो त्या सारखं रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी सीता माता असं ते दोघे हर्षयुक्त झालेले आहेत आणि सीता माता आलिंगन दिलेले आहे। उठवून या जाले किसी रामेश्वर दर्शन घ्यावयासे राम चालले अति प्रीतीसी मानभूमीसी उतरले। और रामचंद्र प्रभू हे रामेश्वराचं दर्शन घेण्याकरता अतिशय वेगानं असणारं रामचंद्र प्रभूचं कामक विमान होतं महाराज। त्याला विश्वकर्म्यानं बनवून दिलेलं होतं आणि ते रामेश्वराचं दर्शन सीता जी 10 प्रधान होती महाराज त्यांच्या समवेत लक्ष्मण हे त्या ठिकाणी रामेश्वराचं दर्शन घेण्याकरता त्या उतरलेले आहेत असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत। भूमी उतरता इमाने रामेश्वर दर्शना लागुने आले ऋषी मंडळ धावून केले नमन अतिप्रीती। अहो रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी रामेश्वरला विमान उतरवलं आणि उतरवल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू आणि सीता लक्ष्मण हे रामेश्वराचं दर्शन घेण्याकरता ते घाई गडबडीने निघालेले आहेत महाराज। तेवढ्यात रामचंद्र प्रभू आलेले आहेत म्हणून जे ऋषी होते ते सर्व काही जे आपल्या पत्न्यासह त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला भेटण्याकरता आलेले आहेत असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत। अगस्ती लोपा मुद्रा समियते ऋषी पातले समस्त तेथे देखोनी रघुनाथ नमन करीत लोटांगणी। अहो अगस्ती लोपा मुद्रा असत म्हणजे अगस्ती हे मुनी आहेत, लोपा मुद्रा असताना त्यांची पत्नी आहे महाराज आणि ते रामचंद्र प्रभूला लक्ष्मणाला आणि सीतेला पाहून तेही त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूच्या दर्शनाकरता आलेले आहेत असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत। भूमी उतरता इमाने श्रीराम दर्शना लागुने तेही करोनी उठवले रघुनंदने नमियले। अहो भूमीवर विमान
उतरल्याबरोबर रामचंद्र प्रभूंनी काय केलं की जे घाई गडबडीने येणारे मुनिवर होते महाराज, त्यांच्या पहिलं त्यांनी आपलं त्या ऋषींना आणि मुनींना लोटांगण घातलेलं आहे, नमन केलेलं आहे, असे नाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. ते ऋषीचा जय जयकारे, वानराचा भुभुकारे, नादे कोंदले अंबर दिशा समग्र दुमदुमिल्या. अहो, जे ऋषी मुनीवर होते त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू आले म्हणून जय श्रीराम गर्जना करू लागले महाराज. आणि जी वानर सेना होती महाराज, म्हणून वानर सेना त्या ठिकाणी भुभुकाराच्या स्वरूपातून तीही श्रीराम म्हणू लागलेली आहे. आणि अशा ह्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्रिभुवन जे आहे ते दुमदुमून गेलेलं आहे, कोंदून गेलेलं आहे, असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. रावण न्यूटोनियासे कुळे सोडविले सुरमंडळ, नवघराची बेडी तुटले सथापिली ऋषी कुळ. अहो, या ठिकाणी म्हणले रामचंद्र प्रभूंनी म्हणले राजा रावणाला म्हणले सहकुळा सहित मारलेला आहे. आणि त्यामुळे म्हणले देव दानव असतील या सर्वांना बंदीमधून 33 कोटी देवांना बंदीमधून सोडवलेलं आहे. नवग्रहाचीही बांधवडी सुटलेली आहे. आणि अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर सर्व देव दानवांना आणि त्या मुलींना अतिशय आनंद झालेला आहे, असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. श्रीराम नमिले ऋषी गणे, ऋषीने नमिले रघुनंदन, तुझे निधर्मे जनस्थान वस्वी स्थान मुनिवरा. अहो, म्हणले रामचंद्र प्रभूच्या कृपेने म्हणले काय झालेलं आहे, जे दंडक अरण्य असणार जे आहे महाराज, त्या ठिकाणी म्हणले त्या रामचंद्र प्रभूच्या कृपेने म्हणले या ठिकाणी जनस्थान म्हणले त्यांनी म्हणजे बसवलेलं आहे. आणि सर्वांनाच या ठिकाणी त्या बसवल्यामुळं, सर्व राक्षसांचा नायनाट केल्यामुळं आज म्हणले आम्हाला इथं राहायला मिळतं, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी मुनीश्वर अतिशय आनंद व्यक्त करू लागले, असे ग्रंथकार सांगले. हेची नवल सांगू किती, तुवा स्थापिले त्रिजगते, सरष्टी प्रतिपाळावया रघुपती अवतार निश्चिती पै तुझा. अहो, म्हणले अवतारच एवढ्या करता आहे रामचंद्र प्रभूचा. कारण का म्हणले या सृष्टीवर जे जीव मात्र आहे त्यांना सर्वांना ते तारणं, त्यांचं पालन पोषण करणं हे माझ्या राम प्रभूचं कर्तव्य आहे. आणि ते त्यांनी पार केलेलं आहे, असं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगले आहेत. ऐसा ऋषीवराचा भारे, सतविता झाले रघुवीरे, तव अगस्ती लोपा मुद्रा चतुर, सतवन सत्वर करिता झाल्या. अहो, असा सर्व ऋषींचा भार होता महाराज. आणि त्यामुळं काय झालं, हे रामचंद्र प्रभू कसे होते, अतिशय स्तवरानं त्यांचं प्रतिपालन पूजन केलेलं आहे, नमन केलेलं आहे. आणि त्यामुळं आता हे आटणारी जाणतो अगस्ती मुनीची जाणतो जे लोक मुद्रा होती ती अति हुशार होती महाराज, चतुर होती. आणि ती त्या ठिकाणी त्या ह्याला स्तवन करण्याकरता ती सिद्ध झालेली आहे, असे ग्रंथकार सांगले आहेत. जय जयकारे सकळ कल्याणे, सकळ मंगल निदाने, जय जय वचन चंदन सत्य समाधान कैवल्य निदान. मग अगस्ती मुनी त्या ठिकाणी वर्णन करू लागलेले आहेत महाराज, आपलं रामाचं गुणगान करू लागलेलं आहे की त्या ठिकाणी सांगलेलं आहे की म्हणले तुम्ही जनाचे काय म्हणले
सगळ्यांचं कल्याण करणारे आहेत तुम्ही, सर्वांना समाधान सुख समाधान देणारे आहेत. अशा स्वरूपाचं म्हणले काय आहेत तर तुम्ही कैवल्य निधी असणारे, तुम्ही ब्रह्मांडाचे मालक असणारे राम आहात, असे अगस्त्य मुनी त्या ठिकाणी सांगले. जय जय दुष्ट निर्दळने दुःख घन दैते भंजने दैते दैते देखले देखले पर श्रीराम. अहो दुःखाचं म्हणले दुःखपणाचं भंजन करणारे तुम्ही राम आहात आणि त्याला तुम्ही सुख देणारे आहात. आणि त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, दुष्ट निर्धळांचं तुम्ही काय करा, निर्धळण करणारे तुम्ही राम आहात आणि सर्वांना सुख समाधान शांती देणारे असे तुम्ही ब्रह्मांडाचे मालक असणारे राम आहात, असे अगस्त्य मुनी त्या ठिकाणी बोलले. जय 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 भक्त जाड निरसन भक्त भाव भंजन भक्त जय संरक्षण प्रेम प्रमाण अग्नी अनुगर शिळा. त्या ठिकाणी म्हणले कसं आहे, तुम्ही सर्व भक्त जनांचं संरक्षण करून त्याचं निरसन करणारे तुम्ही राम आहात. आणि त्यामुळं कसं आहे तर तुम्ही प्रेमानं परिपूर्ण असणारे तुम्ही कोण आहात तर राम अग्निशीळ असे आहेत. तुम्ही असे असणारे म्हणले दयाळू कृपाळू राम आहात, असे अगस्त्य मुनी त्या ठिकाणी सांगले. सुर संकट निरसन सुरवर स्थापन न्यूटोनिया दशानन केले त्रिभुवन संतुष्ट. तुम्ही म्हणले त्या ठिकाणी म्हणले सर्व राक्षस कुळांचा नायनाट केला त्यांचं आणि शीर सिद्ध जे आहेत त्यांना तुम्ही काय केलेलं आहे तर त्यांच्या त्यांच्या जनस्थानावर त्यांचं स्थापना केलेली आहे आणि त्यांना तुम्ही सुख दिलेलं आहे. अशा प्रकारचे तुम्ही राम अतिशय म्हणले त्रिभुवनाला संतुष्ट करणारे आहात, असे अगस्त्य मुनी त्या ठिकाणी बोलले आहेत. ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनागताती सुरस ते आणले सत्यास केले सकळास संतुष्ट. अहो म्हणले वाल्मिकानं जे बोललं होतं, अहो रामायण काही जातो लिहिलं त्यांनी केलं असं नव्हतं. कारण का आताच कसं आहे की आधी म्हणजे करावं नंतर लिहावं चरित्र, पण तसं नाही. पहिलं वाल्मिकाने ते लिहून ठेवलेलं होतं ते म्हणजे करायचं होतं. त्यामुळं वर्तुनी दावी नामा म्हणे बोलिले वाल्मिक तैशीची चाले वर्तुनी दावीन नामा म्हणे. तसं म्हणले हे अगस्तीनं लिहून ठेवलेलं अनागत भाष्य आणि ते तुम्ही कृत कल्याणामध्ये ते अवतरून केलेलं आहे. आणि त्यामुळं सर्व म्हणले जे जन मात्रातली जे असतील ऋषी असतील देव दानव असतील त्यांना अतिशय संतुष्ट आनंद झालेला आहे, असे ग्रंथकर्ते सांगले आहेत. पूर्वी मज श्री शंकर सांगितले अति आदरे श्रीराम भेटले निर्धारी जाय सत्वर दक्षिणेसी. म्हणले हे रामा म्हणले मला पूर्वी शंकरानं सांगितलं होतं की तुम्ही दंडक अरण्यामध्ये जा, तिथं जनस्थान स्थापन करा आणि त्या ठिकाणी म्हणले रामचंद्र प्रभू येतील आणि तुम्हाला आदर्श देतील. पण त्यावेळेस म्हणले मला काशी सोडायला अतिशय दुःख वाटत होतं. कारण का उदाहरणार्थ आपलं गाव जर आपल्याला सोडायचं म्हणलं की आपल्याला दुःख वाटतं महाराज. त्याप्रमाणे अगस्तींना त्या ठिकाणी दुःख वाटू लागलेलं होतं आणि जे शंकरानं सांगितलं ते म्हणले सत्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मी कृत कल्याण झालेलो आहे रामा, असे अगस्त्य मुनी बोलले आहेत. काशी रही संत
हे जे शंकरानं जे भाष्य अनागत केलेलं होतं ते म्हणले काय झालेलं आहे तर ते आज संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे आज तुमचं दर्शन होऊन मी अतिशय आनंदी झालेलो आहे रामा असे अगस्त्य मुनी सांगलेत. जो धैर्य श्री शंकराचे निर्गुण ब्रह्म साचे आज दर्शन झाले त्याचे फळले आमुचे भाग्य जो. अहो जे म्हणले ध्यान शंकराचं होतं कारण का आत्मा आणि शिव आणि जीव हा वेगळा नाहीये महाराज तो एकच आहे. कारण का आपण 4-5 अध्यायामध्ये आपण त्याच वर्णन करू लागलेलो आहे. कारण का याच्यामध्ये भेदाभेद करू नका असे नाथ महाराजांनी बऱ्याचदा सांगितलं. कारण राम आणि महादेव हा वेगळा नाहीये तो एकच आहे तो जीव शिव आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी ते अगस्त्य मुनी राम प्रभूला त्या ठिकाणी बोलून सांगले आहेत. निज भाग्याचा प्रेम सवळा जो प्रेमाचा पुतळा तो श्रीराम घन सावळा सवय निज डोळा देखिला. अहो म्हणले आजच तो म्हणले धन्य आजी दिन संत दर्शनाचा आणि अनंता जन्मीचा सीन गेला. त्याप्रमाणे म्हणले आज तुमचं रामा मला दर्शन झालं आणि मी कृत कल्याण झालेलो आहे अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अगस्त्य मुनी म्हटलेत. ऐसे अगस्तीचे वचन ऐकताची रघुनंदन सवय झाले असे वदन कृत कल्याण तुझे आम्ही. मग हे अगस्त्य मुनीचं बोलणं रामचंद्र प्रभूंनी ऐकलं महाराज आणि ऐकल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू हास्यस्मितामध्ये सांगतो हसले महाराज. आणि हसल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की अगस्त्य मुनिवरा आज तुमच्या दर्शनानं मी कृत कल्याण झालेलो आहे असे रामचंद्र प्रभू अगस्त्य मुनीला बोललेले आहेत. घेऊनी स्वामीचे दर्शन पुढारे करिता गमन तुझे अनुग्रह झाले सकळ विघ्न निरसले. स्वामी वर्या म्हणले आज मी तुमचं दर्शन घेतल्यामुळं आज म्हणले सर्व जे माझं म्हणले जे विघ्न होत त्या विघ्नाचं निरसन झालेलं आहे आणि त्यामुळे मी आज कृत कल्याण झालेलो आहे रामा आपलं अगस्त्य मुनिवर्या असे राम प्रभू सांगले आहेत. तुझे निज कृपे करून अपांपती दसवदन निवटीला न लागता क्षण ससैने जाण स्वामिया. अहो रामायण सांगतं महाराज कसं वागावं कसं बोलावं आणि कसं चालावं ब्रह्मांडाचा मालक असणारा राम प्रभू. अहो ज्याच्या सत्तेमुळेही पान हलत नाहीये तो आज अगस्त्य मुनीला म्हणू लागलेले आहेत. काय सांगतायत की म्हणले तुझ्या निज कृपेने म्हणले मी आज हे सर्व काय करू शकलेलो आहे. आणि जे आपोआप असणारा म्हणले दशानन जो आहे तो कुठल्याही प्रकारचा न क्षण लागता म्हणले आज तो मी मारू शकलेलो आहे. ही सर्व काही कृपा तुमची आहे स्वामी असे अगस्त्य मुनीला राम प्रभू सांगले आहेत. तुझे धर्मे कृपा निधी सुटली सकळ सुरमांदे सवयी बैसली निज पदी निजानंदी गरजती. अहो म्हणले स्वामी राया म्हणले तुमच्यामुळं काय झालेलं आहे जी म्हणले सूरसिद्ध जी होती म्हणले 33 कोटींची बांधवडी होती ती सोडण्यास म्हणले सर्वस्वी तुम्ही आहात म्हणले तुमच्या कृपेने म्हणले ही सुटलेली आहे आणि आपापल्या निज स्थानावरती स्थापन झालेली आहे. ही कृपा अगस्त्य मुनिवर्या तुमची आहे असे राम प्रभू सांगले आहेत. तुम्ही वसविले दंड कारणे तवची निवानी माला रावण तोची सुटले सुरगन रघुनंदन
पुढं येऊन म्हणले हे दंडक अरण्य बसवलेलं आहे, या ठिकाणी सर्व जनस्थान स्थापन केलेलं आहे आणि सर्वांना सुख समाधान देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे अगस्ती मुनीवर या, असे रामप्रभू त्या ठिकाणी सांगले आहेत. ऐसे अगस्तीचे सत्यवन आजच्या दोन अवतार चिन्ह करिता झाले रघुनंदन तेने ऋषीगण सुखरूप. अहो हे अगस्तीचं स्तवन झालं, सर्व ऋषींचं स्तवन झालं महाराज. आणि म्हणजे त्यांचं अवतार जे चिन्ह होतं रामप्रभूचं आणि त्यामुळं सर्वांना अतिशय दर्शन झाल्यामुळं आनंद झालेला आहे असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. रघुनाथ मने जानकीसी लोपा मुद्रा पुशेल कीर्तीसी तरी न सांगावे सेतू बंदासी सांगता छळनासी पावशिले. मग रामचंद्र प्रभू हे सीता मातेला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की महाराज जी अगस्ती मुनीची जी पत्नी होती लोपमुद्रा तिला तू काही सांगू नको, कारण का सीतेला माहिती नव्हतं महाराज त्या ठिकाणी, कारण का कुणाशी काय बोलावं काय सांगावं कुणा विचारल्यानंतर त्याचं उत्तर काय द्यावं ही तिला ज्ञान नव्हतं महाराज. आणि त्यामुळे रामप्रभूंनी तिला सांगितलं जर तू सेतुबंधाची जर म्हणले कथा सांगितलीस तर म्हणले या ठिकाणी तुझी लोपमुद्रेतून काय होईल तर छळण होईल असे त्या ठिकाणी रामप्रभू सीता मातेला सांगलेत. पुढील कथानुसंधान रामेश्वर तीर्थ विंदान सांगावया रघुनंदन हसती ऋषीगण चालिले. अहो पुढचं कथानुसंधान म्हणतोय जे आहे ऋषीसह रामप्रभू लक्ष्मण सीतेसह हे रामेश्वराचं दर्शन घेण्याकरता हे चाललेले आहेत असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. विधियुक्त स्नान तर्पण तीर्थ विधी पिंडदान सकळ संपादिले संपूर्ण श्री रघुनंदन निज निष्ठा. रामप्रभूची निज निष्ठा होती महाराज त्या ठिकाणी, कारण का जण माणसानं कारण का हे अवतारच एवढ्या करता धरलेला होता. कशा करता धरलेला होता किंवा हे तीर्थ हे नामांकित तीर्थ आहे, याला तीर्थाचं नाम रामेश्वर का दिलेलं आहे, हे लौकिक का झालेलं आहे, या क्षेत्राला पुन्हा भेट दिलेली होती की नाही या लौकिकासाठी रामचंद्र प्रभूने त्या ठिकाणी संध्या स्नान केलेलं आहे. आणि संध्या स्नान करतून तिथं काय केलेलं आहे तर पिंडदान वगैरे ज्या काय विधी असतील त्या ठिकाणी त्या लौकिकासारख्या केलेल्या आहेत असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. येरीकडे जानकेसे लोपामुद्राते प्रीतीशी क्षमालिंगोनी निजनंदसी महासायासी भेटी झाली. मग इकडं काय झालेलं आहे लोपमुद्रा आणि जानकी म्हणजे सीता मातेची भेट झालेली आहे महाराज. आणि भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिचं आद्यपाद्य जे पूजन असेल सीता मातेचं ते लोपामुद्रेने केलेलं आहे असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. भेटोनी रे अति प्रीतीसी लोपामुद्राती प्रीतीसी पुसता झाल्या श्रीराम कीर्तीसी रावण घात केला जो. मग ही सीता मातेला लोपामुद्रा भेटल्यानंतर लोपामुद्रेला अतिशय आनंद झाला महाराज. आणि आनंद झाल्याच्या नंतर ती सीता मातेला ही रामानं जे जे कार्य केलेलं आहे त्या कीर्तीचं वर्णन ती लोपमुद्रा त्या ठिकाणी सीता मातेला विचारू लागलेली आहे
असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले. श्रीराम करोनी वनाभिगमन चरित्र केले कोण कोण हेम जाती प्रीती करून सवय आपण सांगावे. अहो म्हणले सीता माते म्हणले रामचंद्र प्रभूंनी म्हणले वनामध्ये गमन केलं आणि त्याचं चरित्र जे कोणतं झालेलं आहे, काय झालेलं आहे ते म्हणले मला अतिशय म्हणले काय करा तर ते सविस्तर सांगा अशी सीता मातेला लोपामुद्रा त्या ठिकाणी विचारले आहे. ऐकता लोपामुद्रेचे वचन जानकी झाली आनंद घन भावार्थाचे निज जीवन नेने छळन सर्वता. अहो या सीता मातेचं जीवनच होत. कसं होतं तर भावार्थाचं तिचं जीवन होतं महाराज. आणि या लोपमुद्रेने जे तिला विचारलं होतं ती फक्त छळण्याच्या युक्तीनं विचारलं होतं आणि तिनं त्या ठिकाणी ते रामचंद्र प्रभूचं ते वनाचं अभिमान जे असत ते सर्व काय त्या ठिकाणी विचारू लागलेले आहे असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. भावार्थाची सीता सती सकळ श्रीरामाची कृती सांगता झाली अति प्रीती विशेष ख्याती सीतू बंदाची. अहो भावार्थीची असणारी महान पतिव्रता सीता सती होती महाराज. आणि हे लोपमुद्रेनं छळण्याच्या युक्तीनं तिला विचारलं होतं तरी पण तिला आनंद झाला होता आणि त्या आनंदाच्या भरामध्ये ते अति प्रीतीनं ती सीता माता सीतूबंधाची जी ख्याती केलेली होती, सीतू कसा बांधला, रावणाचा वध कसा केला ही सांगण्याकरता ती उत्स्फूर्त झालेली आहे असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले. रावण वधाचे निमिषे झाले वाडी वधोनी रघुनंदन सुग्रीव केला राजावी सिंचन तारिले पाषाण सागरी. मग त्या ठिकाणी म्हणजे लोपमुद्रेला सीता माता सांगते की म्हणले रावणाचा त्या म्हणले निमेषामध्ये म्हणजे एका क्षणामध्ये म्हणले सैन्या प्रधाना म्हणले कुळा म्हणले रामचंद्र प्रभूने वध केला आणि वाईलाही त्या ठिकाणी रामानं मारलेला आहे आणि राज्य म्हणले कुणाला दिलेलं आहे तर सुग्रीवाला दिलेला आहे आणि जे समुद्रावर असणारा जो सेतू आहे तो माझ्या रामाने बांधलेला आहे अशी सीता माता त्या ठिकाणी सांगली आहे. समरांगणी करो निरन सैन्य सपुत्र प्रधान न्यूटोनिया दशानन केला विभीषण लंकापती. समरंगाच्या ठिकाणी रामानं म्हणले रण केलं आणि रण केल्याच्या नंतर म्हणले सैन्यासह प्रधानासह म्हणले राजा रावण मारला आणि मारून म्हणले त्या ठिकाणी जो असताना शरणागत विभीषण आहे तो लंकेचा राजाधीश केला अशी सीता माता त्या ठिकाणी सांगलेली आहे महाराज. ऐकोनी जानकीची वचन युक्ते वेर हसिल्या चित्ते विचार न करिता निश्चिते वाणीसी कृती रामाची. अहो सीता मातेनं हे बोलणं बोलल्याच्या नंतर ती लोपमुद्रा महाराज हसली कारण का ती छळण्याच्या युक्तीनेच ती विचारू लागलेली होती आणि त्या ठिकाणी ती वानरांची कीर्ती रामाची कीर्ती सांगताना तिला अतिशय म्हणजे हसू लागलेलं आहे अशा स्वरूपाचं या ठिकाणी ग्रंथकर्ते बोललेले आहेत. त्रिराज्य लोभे करून वाळी निमाला पण तुझं निज कृपे कोपे अग्नीने जाण भस्म रावण पै झाला. मग ती लोपमुद्रा म्हणते सीतेला हे सीता
जो वाळी तू रामानं मारला म्हणून सांगतेस, पण तो रामानं न मारता म्हणले तो कशाने मेलेला आहे? तर स्त्री राज्याच्या लोभानं म्हणले तो मेलेला आहे. आणि जो राजा रावण जो आहे तो म्हणले तुझ्या कशानं, तर तुझ्या अग्नीच्या जोहाळान तो मेलेला आहे. अशा स्वरूपाची ती म्हणले हे रामानं न मारता म्हणले याच्यातून तो मेलेला आहे, अशी ती लोकमुद्रा सीता मातेला सांगले आहे. एक लोभे जाळीला दुसरा क्रोधाग्ने हाहाळीला, त्याचा प्राण सहज गेला, रामवध केला तो काय. मग त्या ठिकाणी सांगते की म्हणले एक स्त्री लोभाच्या राज्यानं तो मेला आपोआप. आणि हा जो म्हणले दुसरा राजा रावण आहे तो म्हणले तुझ्या अग्नी भस्मामुळे तो भस्मसात झालेला आहे. आणि तू तर सांगतेस की माझ्या रामानं मारलेला आहे. हे म्हणले सर्व काही म्हणले सत्य नाहीये, अशी लोकमुद्रा त्या ठिकाणी सीता मातेला सांगली आहे. वाणीसी सेतू बंधनाची ख्याती, पाशाने बांधिला पंपते, सवय कष्टला रघुपती, तू केली अगस्ती आचमन. म्हणले तू तर म्हणले वाणीनं तुझ्या म्हणले सेतू बंधनाची ख्यातीचं वर्णन करून सांगू लागलेले आहेस की माझ्या राम प्रभू वानरासह यांनी म्हणले हा समुद्रावर बांधलेला सेतू आहे. आणि तोच समुद्र म्हणले माझ्या अगस्ती मुनीनी म्हणजे माझ्या पतीनी काय केलेला आहे, तर एका क्षणामध्ये तो आचमन केलेला होता, अशी लोकमुद्रा त्या ठिकाणी सीता मातेला बोललेली आहे. जीवनाविन सागर स्वसिता तया ऋषीवर, जीवनाही झाले धारा जळचरा अकांत. अगस्ती मुनीनी एका घोटामध्ये समुद्र सगळा तो भस्मसात केला, म्हणजे तो प्राशन केला होता महाराज. आणि त्यामुळं सर्व काय भूतलावरचं पाणी जे होतं ते प्राशन केल्यामुळं काय झालं, तो जो प्राणी मात्र होता, जो जीव मात्र होता, त्या सर्व नभोमंडळामध्ये अहंकार उठलेला आहे, असे ग्रंथकर्ते आणि लोकमुद्रा त्या ठिकाणी सीतामध्ये सांगले आहे. सथळाच आटता जीवन, ब्राह्मणाचे संध्या स्नान, सत्कर्म राहिले पूर्ण शुद्धी सुरगन पिढीले. अहो म्हणले ब्राह्मणाचं जे आमचं जग जीवन होतं महाराज, कारण का जे 3 टाइम ब्राह्मण अंघोळ करून संध्या स्नान करणारे विधी पाठ करणारे होते, अहो त्यांनाही त्या संध्या स्नानासाठी पाणी भेटत नव्हतं. अशी ही अगस्ती मुनीने जाऊन तो समुद्र प्राशन केल्याच्या नंतर अवस्था झाली होती, सगळा काय आतंक मातवलेला होता, अशी अगस्ती मुनीची असणारी पत्नी लोकमुद्रा त्या ठिकाणी सांगलेली आहे. मग मिळोनी समस्त विनविले ऋषी परते, सोडोनिया मुद्रेद्वारा निश्चित आपंपती क्षर केला. अहो सर्व देव दानव ऋषी मुनी जे सर्व होती ते एकत्र आली महाराज. आणि आल्याच्या नंतर त्या मुनिवराकडे म्हणजे अगस्ती मुनीकडे गेले आणि त्यांना विनंती केली महाराज. आणि विनंती केल्यानंतर त्यांनी काय केलं, तर मूत्रद्वारा वाटे त्यांनी जाऊन तो ते पक्षी पूर्ण सोडलं. आणि सोडल्यामुळं काय झालं, तर सर्व पाण्यामध्ये क्षार झाला. आणि क्षारामुळं ते पाणी म्हणजे घेण्या योग्य न राहता ते अयोग्य झालेलं होतं, असे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगले आहेत. ऐशी लोपा मुद्रेची वचन उक्ते, ऐकोनी हसिली सीता सते, आपुल्या निजपतीची ख्याती आगाध कीर्ती सांगसी. अहो एवढ्या मोठेपणानं जी घमंडी बाई असती
ती महाराज. तिला असं वाटतं की माझा नवराच लय भारी. तसं या अगस्ती मुनीच्या तो बायकोला वाटलं होतं, म्हणजे तिच्या पत्नीला वाटलं होतं की माझा अगस्तीच लय भारी. आणि तसं तिनं ते सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर सीतेला, कारण सीता ही असणारी महान पतिव्रता होती महाराज, तिला हसू आलं. आणि हसल्याच्या नंतर म्हणले तुझ्या नवऱ्याचं वर्णन करताना, म्हणले एक कीर्ती सांगताना काही वाटतंय की नाही, अशी त्या ठिकाणी सीता माता आता बोलणार आहे. हे सविस्तर ऐका आता. पुंडलिका गोरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. उडाले ते ना ते मोबाईल तसं पुन्हा पाणी तिकडून ठेवायचं वाऱ्यानं उडाले. जरच्या पाण्यानं घसा बसला. गार पाणी ते हरी हरी पुंडलिका वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम. राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. रामचंद्राय नमः. घालून या लोटांगणी उपासे बोले जनक नंदनी. आघात ऋषीची करणी विश्वाला गुणी दुःख जनक. ग्रंथकर्ते नाव तुम्हाला सांगू लागलेले. आता लोपामुद्रीने सांगितलं आतापर्यंत माझ्या नवऱ्याचा एवढा पुरुषार्थ आहे, एवढा ताकद आहे. त्या रामानं काय केलं, अगं ते दगड तारले, बेजार झाले वानर. पण माझ्या पतीनं काय केलं, एका घोटामध्ये समुद्राचं शोषण केलं, पूर्ण पाणी पिऊन घेतलं. असं ते मोठेपणा, आपापल्या नवऱ्याचा मोठेपणा वाटतं. कसला बी असू द्या, कसला बी असला तर त्याचा मोठेपणा आपण करावा, ही असं बायाचं व्रत राहते, बायाच्या ध्यान राहते. मग असं बोलल्यानंतर तिने सांगितलं, माझ्या पतीनं आचमन करून समुद्र शोषण केला. त्यावेळेस ब्राह्मण लोकांनी दुःख झालं, पाणी मिळायला गेलं. त्यावेळेला लघवी वाट समुद्र पुन्हा परत केला. काशीता हसली, काय केलं म्हणली, सर्व जगाला दुःख द्यायचं कार्य तुझ्या पतीनं केलं. अशी ती सीता माता लोपामुद्राला बोलू लागलेली आहे. देव पिढीले सुधाव्रती ऋषी सांडवले धर्मस्थिती. प्राणी हारे बिन पीडिती तळमळती जीवने विन. आता एवढा त्रास, अरे ब्राह्मण लोकांना आंघोळीला पाणी भेटत नव्हतं. जे काही कार्य चांगलं केलं का तुझ्या पतीनं, अरे पशु प्राणी पाण्यासाठी तृष्णत फिरू लागले, पाणी प्यायला मिळत नव्हतं. मग हे ब्राह्मणाला दुःख झालं, देवलोकाला दुःख झालं, पाणी नाही, मानवाला नाही, प्राण्याला नाही. असं तुझ्या पतीनं केलं, अशी सीता माता लोपामुद्राला बोलू लागली. गाई हमरडा हरिती जलचरा प्राणव्रती. प्राणी मात्रा दुःख प्राप्ती त्रिजगती हा भूत. अरे या जगामध्ये हाकार उठविला तुझ्या पतीनं,
समुद्राचं पाणी शोषण करून घेतलं, त्यावेळेस गायी हंबारडे फुडू लागल्या, पाणी मिळालं गेलं. अरे पशु पक्ष्याला प्राण्याला पाणी मिळालं नाही. जलचर प्राणी जाण्याची अवस्था, माशाची, सुसर, मगर याची अवस्था तशी झाली की पाणी नसल्यावर काय करते, असं तुझ्या पतीनं केलं आणि पाणी ते नीच केलं. पवित्र पाणी होतं ते नीच लघवीद्वारे सोडल्यावर नीच केलं, अशी सीतामाता सांगत आहे. कष्टी प्रार्थिता सुरवर मुक्त केला तो सागर, तो करो निशाणी लाक्षर, झाला सर्वत्र आशय. अरे त्या ठिकाणी सगळं पाणी घाण झालं आणि त्यावेळेस सगळ्या ब्राह्मण लोकाला, ऋषी लोकाला, मुनीला, पण प्राण्याला कुणाला चूळ भरू वाटणं गेली. असं ते समुद्राचं पाणी झालं होतं. पण ते माझ्या रामानं, अरे त्या समुद्रावर सेतू बांधा जाऊन ते समुद्र पवित्र रामाने केला, अशी ती सीतामाता लोपामुद्राला बोलू लागली. आसताही समुद्र त्री त्रशा पीडिता शरीरी, गेहोदये तुळभरी करी मोहरी जीविताची. अरे त्या समुद्राच्या कटाला पाणी किती आहे, पण ते पाणी चूळ भरा वाटत नव्हतं. ऋषीली, मुनीला, प्राण्याला पाणी पिऊ वाटत नव्हतं. एवढं तुच्छ ते पाणी झालं होतं. म्हणून सगळे देव लोक, ऋषी लोक चिंता करू लागली. म्हणून माझ्या रामानं ते पाणी पवित्र केलं, अशी सीतामाता सांगू लागलेली आहे. आईशी ऋषी स्वराची ख्याती, अल्पासाठी तप संपत्ती, सवय वेचोनी निवेश गती, सवय व्रती अभिमानग्रस्त. आता एवढे कार्य करायची काय गरज होती तुझ्या पतीला? अल्प काम होतं समुद्राचं, मग ते समुद्र शोषण करण्याचं कशाला तप खर्च केला असेल? अरे चांगल्या कार्यासाठी काही करा, पण ते समुद्र शोषण करून त्या ठिकाणी पाणी नाहीसे करणं, जीवजंतूला त्रास देणं, ऋषी मुनीला त्रास देणं, हे कशासाठी तप खर्च केलं, अशी सीतामाता बोलू लागली. आता श्रीरामाची कथा जे बोललीस सर्वथा, श्रीराम सर्वथा अक्रता, कृतयता त्या नाही. अरे ते माझ्या रामाचं तू आतापर्यंत मला बोलले ना. राम कसा आहे, विश्वाचा सांभाळ करणारा आहे. अरे प्राणी मात्राला दुःखाच्या वेगळं करणारा माझा राम आहे. प्रत्येकाला वाटतं माझा पती सगळ्यात चांगलं कार्य करतोय. प्रत्येकाला रामाने सांगितलं होतं, ती लोपामुद्रा म्हणजे अगस्त्य ऋषीची पत्नी आहे, ज्ञानी आहे, तिच्यापाशी आपला मोठेपणा सांगू नको. सांगायचं नाही, आपल्या पुढे मोठा माणूस बसला त्याच्या पुढे आपण नाही बोलू नये. आपल्या जवळ 4 आणे ते लाखो रुपयाचा माणूस आहे, त्याच्या पुढे आपण पण बोलणं त्या फोल ठरत असतात. असं रामाने सीतेला सांगितलं होतं, तरी पण बायाची दात आपला मोठेपणा बोलल्याशिवाय राहत नाही. बोला पुढं. जैसे जैसे ज्याचे प्रायचित त्या त्या कर्मानुरूप दान, फळदाता रघुनंदन, सवय कृत्य फल त्या नाही. अरे राम कसा जसं कर्म करतोय त्याला तसं देते. अरे जसं कर्मानं वाईट वागला, तुमचं वाईट करायची सवय, अरे दुःख कुणी देत असेल त्या दुःखाचं निरसन करणारा माझा राम आहे. राम हा माझा परब्रह्म आहे, असं रामाचं वर्णन माता सीता करू लागलेली आहे. आणि एकाच भूत श्रीरामाचे आचरी, साधवाज्ञा श्रीवंदी, ख्याती विख्यात त्रिलोकी. अरे माझा आता हा राम कसा आहे, संताचं बोलणंच मोडू शकत नाही. अरे साधू संताच्या वचनाच्या वितर वागू शकत नाही. अरे संत भक्ताला दुःखच लागू देत नाही, असं माझ्या रामाचं ब्रीद आहे, अशी सीता माता बोलू लागलेली आहे. तुझ्या स्वामीचे निज पुत्र जगी होईला पवित्र,
यालागी कृपाळू रघुवीर गेले साचार जगवंदे. आता या समुद्राचं पाणी नीच झालं होतं, अपवित्र पाणी झालं होतं. त्या ठिकाणी रामाला यावं लागलं माझ्या, आणि त्या पाण्याला स्पर्श करून रामाने ते पाणी पवित्र केलं, अशी ती सीता बोलू लागलेली. सेतुबंदी राम त्रिती सकृत स्नान मात्रे मुक्ती मने समरण हे करीती येते होती नित्य मुक्त. आता त्या समुद्राच्या तटाकाला रामेश्वराचं मंदिर भयानक बांधलेलं आहे. ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी रामानं तयार केला, कारण या समुद्राचं पाणी नीच झालं होतं, ते पवित्र केलं. आणि त्या ठिकाणी येऊन कोणी त्या तीर्थाचं त्या समुद्रामध्ये स्नान करून जर दर्शन घेतलं तर पावन होणारा तीर्थ आहे, असं सीतामाता बोलू लागली. तुझ्या स्वामीचे पुत्र महिने वंदे केले श्रीरामे ऐकताची आगस्ती रमे विषय प्रेम व्रतला. आता सीतेने सांगितलं तुझ्या पतीचं मूत्र म्हणजे मीच पाणी केलं होतं, ते माझ्या रामानं पवित्र केलं. साधी गोष्ट आहे, खरं बोलायला आहे, पण ती कशी आहे, लोपामुद्रा एका महान ऋषीची पत्नी, अगस्त्य ऋषीची पत्नी आहे. मग तिनं आधी भेट रामाची घेतली होती, त्यानं देखील रामाची भेट घेतली, रामानं त्याची भेट घेऊन तो वनवासाला गेला होता. मग असं चढा उताराचं एकमेकीला बोलू लागलेले आहे. त्या ऐकता रघुनाथ जानकी ते निवारित सज्जना पुढे निष्कृत नय निश्चित पैसांग. अहो किती बाईला सांगा होते, नवरा जवळ असू द्या, बाई एकदा बोलायला लागली, तिला बोलायचा सुमार नाही, कोणतीही बाई असू द्या. रामाने सांगितलं होतं लोपे मुद्रे पुढे बोलू नको, तरी बोलू लागली. राम डोळ्याने दाखवू लागले, तू काही बोलू नको, मोठ्या पुढे आपण बोलायचं नसतंय, सांगितलं मी होतं. पुन्हा करून दाखवू लागले, तरी पण सीता बोलणं बंद करीना गेलेली. महंता पुढे निज ख्याती बोलणे हे ते अपकृती आबले निरसी निश्चिती मौन स्थिती पराहे. अहो रामानं सांगितलं मौन राह, मोठ्या पुढे आपण बोलायचं नसते. अरे तो ऋषी आहे, ती ऋषीची पत्नी आहे, अरे वंदी आहेत ते, आणि त्याच्या पुढे लहानानं मोठेपणा आपला सांगायचा नसते. अरे एखादा कोट्याधीश आहे, बारकाच म्हणाला मला काय कमी आहे, मला महिन्याला 500 रुपये भेटतील, साधी गोष्ट आहे तो. आणि ती रोज दिवसाला कोटी रुपये मोजते, त्याच्या पुढे आपण सांगितल्यास हसल का नाही ते. तसं रामाने सांगितलं त्या ऋषी पत्नी पशे आपला मोठेपणा सांगू नको, आपण आपल्याला समुद्रावरून जाता झालं नाही, तर त्याने समुद्र शोषण केला होता. मग त्या ठिकाणी तुझी अपकीर्ती होईल, तरी पण सीता ऐकली नाही, बोलली. बोला श्रीरामाचे महिमान जे तू वाणीची गहन हे सत्कर्पे सत्वदान संध्या अन असेना. त्यावेळेस ती काय श्रीरामाचे महिमान जे तू वाणीची गहन ते कृत कृपे सत्वदान संध्यान असेना. अरे या रामाचं एक गुण वर्णन जे करीत आहे, हे राम कसा आहे, राम परब्रह्म आहे, सत्य सत्य असणारा तो राम आहे, असं सांगू लागलेले. पूर्वी बदलणे कोणी सजनाचे कृपे करोनी वंदे झालो त्रिभुवनी विश्व चिंतनी लागले. आता सांगितलं मी आपल्यावर आशीर्वाद पाहिजे, चांगल्याचा आशीर्वाद झालेला पाहिजे. याच्यापासून आपण कसे जरा वंदे झाला राव. आज या त्रिभुवनात आपलं नाव होत आहे, लौकिक आपलं नाव होत आहे, अशी माहिती सांगू लागलेली. मद नाही रूप नाव
तुम्ही सत्कृपे सत्व सवय झालो सावय चतुर बहु मेघ श्याम. आता रामाला कसं आहे, नाव नाही, रूप नाही, मेघ श्याम आहे. रामाला वर्ण नाही, गाव नाही, ठाव नाही ना काहीच नाही हो. राम कसा आहे, राम प्रब्रह्म आहे असं ना तुम्हाला सांगते. मज नावे हर्षे हर्षे शादिक सती ठेविली सने अलंकार कस्तुभादिक अर्पिले देख अतिप्रीती. और रामाचं कसं आहे, राम भक्ताचं संरक्षण करणारा राम आहे. राम भक्ताच्या आज्ञेत राहणार आहे. राम सर्वांचं संरक्षण करणारा राम आहे. राम सर्वाच्या दुःखाच्या विरक्त करण्यासाठी रामाने अवतार घेतलेला आहे. मज ठाव नाही एक ठाई मनोरी वैकुंठ रचिले ती सिंहासनादी पदवी पाही सती ती अर्पिली. और राम कसा, रामाला नाव नाही, गुण नाही, वर्ण नाही, काहीच नाही. तो म्हणून या ठिकाणी कुठं राहो म्हणून रामाला वैकुंठाला ठेवलेला आहे असं ना तुम्हाला सांगते. रमा मुख्य महासिद्धी सती अर्पिल्या भजन विधी अष्टभोगादी समृद्धी भोग विधी अर्पिले. आता राम वैकुंठाला राहणार आहे. पत्नी रमा विष्णू आहे त्या ठिकाणी आणि तो ते राम त्या ठिकाणी या जगाचं संरक्षण करण्यासाठी, दुष्ट लोकांचं निर्दालन करण्यासाठी राम या ठिकाणी आलेला आहे असं ना तुम्हाला सांगते. जगी भाव या निज माने सज्जनाचा दक्षिण चरण तेची माझे निजभूषण निज चिन्ह श्री वच्छ. अरे या भक्ताचं संरक्षण करणार, ब्राह्मणाचा चरण वंदन करण्यासाठी मी अवतार घेतलेला आहे. भक्त लोकांचा, ब्राह्मणाचा सांभाळ करण्यासाठी आणि भक्त वच्छले आणि हे जे सर्व देईल. पण हे दुर्वास ऋषीनं लात रामाला आपल्या विष्णूला मारलेली आहे, ती कुणालाही देऊ शकत नाही. असा एवढा भाव निष्ठा रामाची आहे याची माहिती सांगू लागलेली. इतरी करिता भजनासी सर्व अर्पिले अर्पित्यासी शेकी अर्पित रूपासी परिस्थित श्री श्री सत्वासी देववे. आता राम कसा आहे, भक्ताला आपला देवाला काही मागावं, देव सर्व दिल्याशिवाय राहणार नाही, दुःखाचा वेगळं केल्याशिवाय राहणार नाही. सर्वाचा सांभाळ एवढी कृपा आज या देवापाशी आहे. आणि हे जे श्री विश्व जे रामाच्या हृदयावर आहे की काही जरी केलं त्याचं हात धरून त्याचं दर्शन राम प्रत्यक्ष घेतल्याशिवाय राहत नाही. एवढा भाव ब्राह्मणाच्या पायावर आहे रामाचा असं ना तुम्हाला सांगते. ते नाही मजा धीर जो ब्राह्मणाचा अन्याने शरण त्याची प्राप्ती होय जाण बदलाचे स्नान नित्य करिता. अरे राम कसा या ब्राह्मणाला त्रास कसलाच होऊ देता नाही. ब्राह्मणाचे सांभाळ करणारा, ब्राह्मणाला सहकार्य करणारा, दूज लोकांचा सांभाळ करणारा रामानं म्हणूनच अवतार घेतलेला आहे असं ना तुम्हाला सांगते. म्हणून जाण की आपण ज्याचे निरजे होय पावन त्यापुढे निज कृती वर्णन सर्वता जाण लय करू. अहो रामानं सांगितलं आपल्याला ब्राह्मणाचं वचन मोडायचं नाही. अरे ब्राह्मणाच्या पायाखाली माती घेऊन आपल्या कपाळाला लावायची, हे माझं ब्रीद आहे. आता ब्राह्मणाचं दर्शन आपण घ्यायचं म्हणून ते अगस्त्य ऋषी ब्राह्मण आहेत. या ठिकाणी आपण चढ उताराची गोष्ट बोलायची नाही म्हणून मी तुला सांगितलं होतं असं प्रभू रामचंद्र. आईशे निज गुहे प्रीतीशी श्रीरामे सांगितले जानकीसी ते देवला झाला दिसी संत महिमेशी ऐकोनी.
आता सीतेला रामाने सांगितलं आपल्याला हा ब्राह्मण आहे, अरे आपण ब्राह्मण, आपल्याला वंदी आहे आणि या ब्राह्मणापाशी आपण त्याचा अपमान झाला नाही पाहिजे. ब्राह्मण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याचा कमी उतार आपण करायचं नाही असं सीतेला सांगितल्यावर आता सीतेच्या लक्षात आले नाही. हरी लोकमुद्रा संतोषली तिने जानकी आलिंगिनी तुझे धर्मे करो निवहेली महिमा ऐकिली रामाची. आता लगेच सीतेला लोपामुद्रेनं आलिंगन दिलं, भेट दिली आणि लोपामुद्रा सीतेला बोलू लागली, आज तुझ्याबद्दल मला रामाची कथा ऐकायला मिळाली, रामाचं वर्णन मला ऐकायला मिळालं, अशी ती लोपामुद्रा बोलू लागलेली आहे. लोटांगण्याची प्रीतीशी रामे विनविला अगस्ती ऋषी तुझे धर्मे विश्वनाथाशी दक्षिणेशी येणे केले. अहो त्या सीतेनं सांग लोटांगण लोपामुद्राला घातलं, त्यावेळेस रामानी अगस्ती ऋषीला लोटांगण घातलं आणि लोटांगण म्हणू लागले, तुमच्याबद्दल मला या ठिकाणी महादेवाची भेट झाली, महादेवाचं दर्शन तुमच्यामुळे अगस्ती ऋषी झालं असं सांगू लागलेले. तेने प्रसंगे जगासी दर्शन झाले ज्योतिर्लिंगासी ते अलक्षे बहु काळेसी तेची जगासी प्रत्यक्ष. राम सांगलेलं तुमचा किती झाला अगस्ती ऋषी आमच्यावर उपकार, अरे तुमच्याबद्दल आलं प्रत्यक्ष महादेवाची आम्हाला भेट झाली, अरे आम्हालाच नाही या त्रिभुवनामधले जन लोकांना या ठिकाणी आज महादेवाचं दर्शन या तुमच्याबद्दल इथं घडत आहे असं वर्णन प्रभू रामचंद्र करू लागलेले. नोहे आज कालचे स्थापन वाळुका लिंग नोहे जान ज्योतिर्लिंग पुरातन अनुग्रह करून प्रगट केले. तो वाळूचा लिंग नाही, रामाने सांगितलं हा राम वाळूचा लिंग तयार केला असं म्हणू नका, ज्योतिर्लिंग आहे ते, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष महादेवाचा परिवेश आहे, महादेवाचा त्याच्यात प्रवेश आहे आणि तो सर्वाचा उद्धार करणारा आहे अशी माहिती प्रभू रामचंद्र सांगू लागलेली. रावण शिवाचा निजगण त्याचे जे घोरी उग्र भजन तेने होवनी प्रसन्न निज ज्योती जाण अर्पिली. आता महादेव कसा होता, महादेवाचा भक्त असणारा तो रावण होता, पण उग्र भजन करीत होता, आपल्या हो म्हणून भजन करीत होता, म्हणून हा ज्योतिर्लिंग या ठिकाणी निर्माण झाला अशी माहिती सांगू लागलेली. ते रावणानुग्रहे पृन ज्योतिर्लिंग पुरातन श्री शंकरे आपण जग उधरणा प्रगटले. आता रावणाचं उग्र भजन होतं, तो भजन केला, प्रसन्न महादेव झाला होता आणि हे ज्योतिर्लिंग या प्रत्यक्ष पुरातन म्हणजे फार जुन्या काळापासून माया महादेवात रावणाच्या भक्तीपासून हे पुरातन काळातून या ठिकाणी महादेवाचं लिंग या ठिकाणी निर्माण झालं अशी माहिती प्रभू रामचंद्र सांगू. व्रतहीन तपोहीन तीर्थहीन दानहीन स्वधर्म विप्त क्रमहीन तोही पावन रामेश्वरी. आता प्रत्येक जण कसा कुणाला भजन येतात, बरोबर भजनहीन, कर्महीन, धर्महीन, सगळ्या गोष्टीत कोण्याच गोष्टीत नाही हो. कर्मामध्ये त्याच्या असेल, धर्मामध्ये त्याला धर्म करणं झालं नाही, धर्म करणं नाही, कर्म करणं झालं नाही, दान करणं झालं नाही, असा जरी असेल आणि त्यानं जर येऊन या ठिकाणी या लिंगाचं दर्शन घेतलं तरी मुक्त होण्याश्वरात नाही. हरी व्रतहीन तपोहीन तीर्थहीन दानहीन
महापापी दुराचारी केवळ पतित संसारी त्याचा उद्धार रामेश्वरी दर्शन करिता एक वार. आता महापापी लोक असतील, महापापी जरी असला, किती जरी पाप केला असला, महापापी असेल, अनेक प्रकारचे पाप केलेला असेल, त्याने जर जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं तर तो मुक्त होल्याशिवाय राहणार नाही, असं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं नाही. तुझे सत्व तत्वता येणे झाले श्री विश्वनाथा करोनी सेतु बग सरता जग उद्धरता तुझे दी. आता एवढं कशासाठी घडलं? हे तुमच्याबद्दल घडलं. या ठिकाणी हे महादेव यानं आणि या जगाचा उद्धार करण्यासाठी पापी असेल, अनाथ्य असेल, दारिद्र्य असेल किंवा अभक्त असेल, तो जर त्या ठिकाणी गेला, कर्महीन जरी असला, तो देखील दुराचारी जरी असेल, त्यानं जाऊन दर्शन घेतलं, हे सर्व तुमच्याबद्दल घडलेलं आहे. वशिले दंड कारणे मनोरी झाले अति पावन राक्षस विरोधापासून केले मोचन तीर्थाचे. आता या जनस्थाला, या दंडकारण्यामध्ये तुम्ही वसविला गाव म्हणून या ठिकाणी महादेवाला येणं लागलेलं आहे. महादेव तुमच्याबद्दल आलेला आहे म्हणून हे पावन झालेलं आहे. या विश्वच पावन केलं. या ठिकाणी कोणी कर्महीन कोणत्याही जातीचा असो, ते जरी आला, किती जरी महापापी असेल, तरी तुमच्याबद्दल त्याचा उद्धार होत आहे, असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. धर्मे करोनी दंड करण्याती पावन सकळ विरोधी रावण तुझे कृपे करून निवडीला. आता या दंड कारणामध्ये अगस्त्य ऋषी हे सर्व तुमच्याबद्दल घडलं. या ठिकाणी महादेवाचं दर्शन मला झालं, हे तुमच्याबद्दल झालं आणि या जनस्थाचे ब्राह्मण लोक आनंदानं राहिले. आणि एवढा राजा रावण दुष्ट होता ना, हे तुमच्याबद्दल मारण्यात आला, तुमच्या कृपेनं मारण्यात आला, असं सांगू लागले. आयशे सत्वोनी अगस्तीसी आज्ञा पुसता तयासी येरी नबिले लोटांगणेसी बोलावयासी आमा वदन कैसे. आता एवढं रामाचं बोलणं झालं. रामाने सांगितलं, बाबा तुमच्याबद्दल हे सर्व घडलेलं आहे, तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कृपेनं झालेलं आहे. एवढं बोलून रामाने हात जोडले अगस्त्य ऋषीला आणि ऋषी महाराज आम्हाला पुढे जाण्यासाठी आज्ञा द्या, अशी विनंती करू लागली. तुझे न्यामुचे उदरण तुझे पावन दंड कारण तुझे निद्रिता पावन पण जग उद्धरण तुझे. अरे तुमच्याबद्दल आम्ही पावन झालो, तुमच्याबद्दल तुमची कीर्ती झाली, जग उद्धरण तुमच्याबद्दल घडलं. आम्हाला राजा रावण मारायला देखील तुमचं सहकार्य झालं म्हणून मारला. आता तुम्ही आम्हाला आज्ञा द्या, अशी विनंती प्रभू रामचंद्र करू लागलेली. जे पावन पण ते तुझे नामे करून नामे त्रित पावन जग पावन तुझे. आता हे जे तीर्थ झालेलं आहे तुझ्या नावाने तीर्थ झालं आणि तुझ्या उद्धार या जनाचा करण्यासाठी तुझं नाव या ठिकाणी लौकिक होईल, अशी माहिती सांगू लागली. श्रीरामा तुझे नामा प्रते आन पावन नाही सरते नामे उदरती पती दे जे तीर्थाचे निमापेन सुटती. आता या ठिकाणी अगस्त्य ऋषी बोलू लागलेले आहेत रामाला, रामा अरे तुझ्या वाचून वृक्षाचं पान देखील हालत नाही, एवढी रामा तुमची सत्ता आहे. अरे हे जे सर्व घडत आहे तुमच्याबद्दल झालेलं आहे आणि तुम्ही आम्हा ब्राह्मणांचा मोठेपणा करीत असतो रामा, असं अगस्त्य ऋषी बोलू लागली. सकल धर्माचे शेवटी कुंटी निवर्णा माझी ओखटी सकुंडी बैसविली
वैकुंठी पक्षासाठी श्रीरामा. अगस्त्य ऋषीला रामा तुझी भयानक करणी आहे. ही कुंटिनी कशी होती? भयानक वाईट असणारी कुंटिनी होती, पण ती कुंटिनीला आज वैकुंठाला रामा तुम्ही पाठविला. एका पक्षाच्या बोलण्यासाठी, एका पक्षाच्या नामासाठी एवढं तुझ्या नामाची रामा ताकद आहे असं सांगू लागलेली. विश्वेश्वर काशी प्रती जे उपदेशी देहाती चतुर्विध जना मुक्ती नामे निश्चिती पै तुझ्या. अरे जे काशीला जे घडतंय, काशीला जसं मुक्त होत असते तसं हे रामा तुमच्या नावानं या ठिकाणी देखील मुक्त होते असं अगस्त्य ऋषी बोलू लागलेले. तो तू प्रत्यक्ष घन सावळा आजी देखील असे डोळा सकळ भाग्य आले फळा रघुकुळ टिळका श्रीरामा. रामा आज आमचं किती भाग्य आहे, आज तुझी भेट आम्हाला झाली. तुझ्या दंडकारण्यामध्ये रामा तुम्ही आला, आमचं भाग्य थोर आहे असं वर्णन अगस्त्य ऋषी रामाचं करीत आहे. आईशे परस्परे झाली हिरेराचे करो निसत्वन श्रीरामे मागोरी आज्ञापन केले प्रदक्षिण लिंगासी. आता एवढं अगस्त्य ऋषीचं वर्णन राम करू लागले आणि रामाचं वर्णन अगस्त्य ऋषी करू लागले. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने हात जोडले, विनंती केली आणि त्या रामेश्वरच्या लिंगाला जर दर्शन घेतलं आणि आज्ञा अगस्त्य ऋषीला विचारली. जलस्थानी मुक्तीवरा वसवावया रघुवीरा मानसी कळवळा स्फुरा करी विचारा निर्वाही. आता हे जनस्थान बसविण्यासाठी रामाचं कार्य होतं. हे जनस्थान रामालाच बसवायचं होतं अगोदर, म्हणून निमित्ताला कारण आम्हाला केलेलं आहे असं अगस्त्य ऋषी सांगू लागलेले. दंडकारणी ऋषीगण अति साधू व ब्राह्मण मननशील ब्रह्मसंपन्न अहोरवीन पीडिती. अहो या ठिकाणी पीडित अवस्थेमध्ये इथं राहत होते जनस्थानचे लोक. या ठिकाणी ऋषी नव्हते, ब्राह्मण नव्हते, गायी राहत नव्हत्या, असे पूर राक्षस होते. पण हे रामा तुमच्याबद्दल या ठिकाणी या जनस्थानामध्ये ब्राह्मण लोक राहतात असं अगस्त्य ऋषी सांगू लागलेले. मागोने नदी सर्वदा आवचिता कैसा नाता त्याच्या नाची सतता करावी तत्वता आजीची. मागोने नदी सर्वदा आयचिता कैसा दाता त्याच्या नाची सतता करावी तत्वता आधीच. मनोनी निज नामे रामे वसविले रामपूर ब्राह्मणा दिदले अग्रहार ऋषी शोर निर्वाहो. आता अगस्त्य ऋषी सांगलेले रामा आता या ठिकाणी नगर बाब हे जे गाव तुम्ही बसविले रामपूर म्हणून या ठिकाणी या गावाला नाव द्या, तुमच्या नावाचा या ठिकाणी महिमा लागू द्या असं अगस्त्य ऋषी रामाला विनंती करू लागलेली. ते श्रीरामाचे आत्मोत्तर ब्राह्मणाचे व्रती क्षेत्र राजी पाहिले उत्तरोत्तर अवधी द्वापर रापयात. आता या ठिकाणी ब्राह्मण लोक राहणार होते आणि रामाचं नाव या गावाला दिलं होतं. द्वापार युगापर्यंत या ठिकाणी ब्राह्मण लोक या ठिकाणी राहावे. कधी येईल एकदम बैनामा करून दिल्यासारखं त्यांनी इथलं राज्य रामाने देऊन टाकलं.
असं वर्णन करू लागले. कुंडली गुरुधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव